भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय घटनेचे शिल्पकार जय जय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या आपल्या सभेमध्ये ज्यांचा आत्ताच अतिशय हृदयात्म असं भाषण आपण ऐकलं ते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आमचे 2020चे प्लेयर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी, माननीय विनोद तावडेजी, रामदास कदमजी, अमित साटमजी, आशिष शेलारजी, मंगलप्रभात लोढाजी, राहुल शेवाळेजी, आनंदराव अडसूळजी, नितेश राणेजी, श्रीकांत शिंदेजी, गोपाळ शेट्टीजी, योगेश कदमजी, प्रवीण दरेकरजी, मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व नेते मंडळी, समोर उपस्थित सर्व नेते मंडळी, उमेदवार आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज मुंबईमध्ये महायुतीच्या प्रचाराचा नारळ आपण फोडलेला आहे आणि आजचा दिवस हा याकरता महत्वाचा आहे की तिथीने आज आई जिजाऊंची जन्मजयंती आहे। ज्या आई जिजाऊंनी देव देश आणि धर्माकरता स्वराज्याची निर्मिती करण्याकरता छत्रपती शिवरायांना मार्गदर्शन केलं आणि तयार केलं, त्या आई जिजाऊंची जयंती एकीकडे आहे आणि दुसरीकडे खऱ्या अर्थानं रूढीवाद्यांच्या जोखडातनं स्त्रियांना मुक्त करणाऱ्या आमच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची देखील आज जयंती आहे। अशा या पवित्र दिवशी आपण प्रचाराची सुरुवात केली आहे आणि निवडणूक कधी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। 15 तारखेला निवडणूक आहे, 14 तारीख आणि 15 तारीख ही संक्रमणाची तारीख आहे। या संक्रमणामध्ये आपल्याला हा चमत्कार घडवायचा आहे। 16 तारीख ही छत्रपती आमचे धर्मरक्षक, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाची तिथी आहे। त्या दिवशी या मुंबईमध्ये आपला महायुतीचा महापौर आपल्याला बसवायचा आहे। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक मुंबईचं चित्र आणि मुंबईकरांचं जीवन बदलायची निवडणूक आहे। अनेक वर्ष आपण बोल बचन ऐकले, निवडणुका आल्या की बोल बचन, निवडणुका आल्या की बोल बचन, पण आता बोल बचन नाही, वचन देणारे लोक तुमच्या समोर आलेले आहेत। हे आमचं वचन आहे। अरे मुंबई बदलून दाखवली आहे आणि मुंबईकरांचं जीवन देखील बदलवून दाखवू, हे वचन देण्याकरता महायुती या ठिकाणी आली आहे। काही लोकांचं कसं असतं, जहां मिलेगा मुझको दाना वही बसेगा मेरा ठिकाना। आता दाना पाणी वाल्यांना त्यांचा ठिकाणा कुठे आहे हे दाखवायचं आहे आणि मुंबईकरांचं हित जे जपतात त्यांचाच विचार आपल्याला करायचा आहे। मी आज वेगवेगळ्या ठिकाणच्या सभा करून मुंबईमध्ये उतरत होतो, त्यावेळी डोळे फाडून फाडून बघितलं, मुंबई कुठे गेली का, मुंबई कुठे तुटली का, मुंबई कुठे सरकली का। मला तर मुंबई तिथेच दिसली, पण निवडणूक आली की काही लोकांना मुंबई उत्तरेकडे सरकताना दिसते। अरे तुमची बुद्धी सरकते, मुंबई सरकत नाही, मुंबई तिथेच असते। आणि आता शिंदे साहेबांनी सांगितलं, अरे या ठिकाणी
खऱ्या अर्थानं मोदीजींच्या नेतृत्वात या मुंबईला जेवढं मिळालं तेवढं या ठिकाणी जे मुंबईच्या बद्दल आव आणून आणून बोलतात त्यांच्याही काळात काही मिळालं नाही. आणि खऱ्या अर्थानं एक लक्षात घेतलं पाहिजे, अरे हे मुंबई महाराष्ट्रापासनं तोडण्याची हिम्मत कोणाच्या बापाच्या बापातही नाही. आणि आमच्या सोबत तर या ठिकाणी हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे देखील आहे. एक लक्षात ठेवा, जन्माने कदाचित रक्ताचा वारसा मिळू शकतो, पण विचाराचा वारसा कर्माने मिळत असतो. तो विचाराचा वारसा आमच्याकडे आहे, तो एकनाथजींकडे आहे, तो या शिवसेनेकडे आहे, तो आमच्या महायुतीकडे आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता मुंबईकर जागा झालाय, तो विकासाचा धागा झालाय, हे देखील आता लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला हीच विनंती करतो, ही निवडणूक मुंबईकरांकरता अत्यंत महत्वाची आहे. मला काही पत्रकार म्हणाले, दोघं भाऊ एकत्रित आले, आता तुमचं काय होणार, आता तुम्ही कसं लढणार. मी त्यांना सांगितलं, देखकर धुंधली सी ताकत हौसला हमारा कम नहीं होता. देखकर धुंधली सी ताकत हौसला हमारा कम नहीं होता. अरे झूठी आंधियों से वही डरे जिन चिरागों में दम नहीं होता. आता या ठिकाणी खरं म्हणजे शिंदेसाहेब, तुम्ही यांचं कॅम्पेन बघितलं, मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. आणि या टोळीमध्ये काही अबोध बालकं देखील आहेत, जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत. म्हणतात सगळं आम्हीच केलं, या ठिकाणी कोस्टल रोडही आम्हीच केला, मेट्रोही आम्हीच केली. ये पब्लिक है, ये सब जानती है. अरे अर्ध्या रात्री ते मुंबईकरांना उठवून विचारलं, कोस्टल रोड कोणी केला, बीडीडी चाळीचा विकास कोणी केला, या ठिकाणी मेट्रोचं काम कोणी केलं. अर्ध्या रात्री मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलं. आणि अर्ध्या रात्री त्यांना विचारा, प्रत्येक कामामध्ये खोडा कोणी घातला, प्रत्येक कामाला स्थगिती कोणी दिली. अर्ध्या रात्री झोपेतून उठवून सांगताना विचारलं तर ते एकच नाव घेतील, माननीय उद्धवजी ठाकरे. ते आपलंच नाव या ठिकाणी घेतील. पण बंधू भगिनींनो, अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे मुद्दे यायला लागले. मग मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला. मी परवा स्पष्ट सांगितलं, आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं, मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार. पण परवा वारिस पठाण बोलून गेले, मुंबई में बुरखे वाली मेयर बनेगी. आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील, पण मला समजलंच नाही. अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले. एक जण यांच्यातला बोलायला तयार नाही, हे त्याचं उत्तर देण्याकरता देखील तयार नाही. आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल, तर कदाचित या भोंग्यातनं आवाज निघतील. आणि म्हणून त्यांच्या छातीवर उभं राहून सांगतो, या ठिकाणी महापौर हिंदूच बनेल, या ठिकाणी महापौर मराठीच बनेल. आमचं कुठल्या धर्माशी वैर नाहीये. या देशामध्ये प्रत्येकाला आपापला धर्म जपण्याचा अधिकार आहे, आपली पूजा पद्धती जपण्याचा अधिकार आहे.
आमचा या ठिकाणी जो विरोध आहे तो त्या ताकदीला आहे, जी ताकद या महाराष्ट्रामध्ये, या हिंदुस्थानच्या भूमीमध्ये वंदे मातरम म्हणायला नकार देते, त्यांच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी आहोत. ज्यावेळी त्या माहीमच्या दर्ग्यावर मला बोलवलं आणि मला सांगितलं भारताचा तिरंगा झेंडा या माहीमच्या दर्ग्यावर आम्ही फडकवण्याकरता तुम्हाला बोलवतोय, त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून हा देवाभाऊ त्या ठिकाणी गेला आणि त्या माहीमच्या दर्ग्यावर जाऊन त्या ठिकाणी चादर चढवली आणि तिरंगा झेंडा फडकवला. या भारतामध्ये आमची कोणाशी दुश्मनी नाही आहे, पण ज्याची या भारताशी दुश्मनी आहे त्याला मात्र सोडणार नाही, ही देखील आमची या ठिकाणी मानसिकता आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, एक लक्षात ठेवा, वंदे मातरमचा नारा, भारत माता की जयचा नारा तुम्हाला या सभेमध्ये तर ऐकायला मिळेल, पण तिकडच्या सभेमध्ये ऐकायला मिळणार नाही, कारण त्यांनी आता वंदे मातरमची साथ सोडलेली आहे. आता त्यांचा झेंडाही बदललाय, त्यांचा दंडाही बदललाय. आणि म्हणून या मुंबईच्या निवडणुकीत आम्हाला सुरक्षित मुंबई देखील तयार करायची आहे. या मुंबईमध्ये शिरलेले बांगलादेशी गेले 6-8 महिने सातत्याने मागे लागून अनेक बांगलादेशी आम्ही वापस पाठवले, पण पुढच्या काळामध्ये एक एक मुंबईतला बांगलादेशी या बंगालमधनं आलेला, त्या बंगालच्या रस्त्याने, त्या ममता दीदीच्या आशीर्वादाने या ठिकाणी आलेला एक एक बांगलादेशी शोधून काढू आणि त्याला बंगालमध्ये, त्याला बांगलादेशमध्ये परत पाठवण्याचं काम आणि सुरक्षित करण्याचं काम हे या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. एक सुरक्षित मुंबई आम्हाला तयार करायची आहे. या मुंबईतल्या सामान्य माणसाचं स्वप्न काय आहे? या मुंबईच्या मराठी माणसाचं स्वप्न काय आहे? अरे एकेकाळी या गिरणगावमध्ये, या दक्षिण मुंबईमध्ये राहणारा तो मराठी माणूस, तो हद्दपार झाला, पाप कोणाचा आहे? गिरणी कामगार हद्दपार झाला, पाप कोणाचा आहे? अरे तुम्ही नेहमीच सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये 70,000 कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केले आहेत.